काही ठिकाणी कॉपरची बघितलीत, काही ठिकाणी पितळाची पण बघितली, बरोबर बरोबर, काही पंचधातूची बघितली. अगदी तर मग बरोबर. खरं श्रीयंत्र कुठल्या धातूंनी बनलेलं बरोबर. श्रीयंत्र किंवा कुठल्याही यंत्राबाबतीत आपल्या यंत्रांचे जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे श्रीयंत्र कशाचे बनलेलं असलं पाहिजे. तर श्रीयंत्रासाठी सगळ्यात उच्च धातू कुठला सांगितला आहे तर सोनं. तर यंत्र कुठलंही तुम्ही सोन्यात बनवलेलं असेल तर ते वापरू शकता. नंतरच्या खालच्या लेवलवरती येतो तो म्हणजे चांदी. चांदीचं तुम्ही श्रीयंत्र किंवा कुठलंही यंत्र तुम्ही तुमच्या पूजेमध्ये ठेवू शकता. त्यानंतर तो येतो म्हणजे कॉपर म्हणजे तांब. म्हणजे तांब्याचं सुद्धा पूर्ण तांब्यापासून बनवलेलं श्रीयंत्र तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. अजून काय तर त्रिधातू सांगितले म्हणजे सोनं, चांदी आणि तांबे ह्या 3 धातूंच्या मिश्रणाने जर श्रीयंत्र बनत असेल तर ते श्रीयंत्र तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता. आणि नंतर येतो ते पंचधातू. तर पंचधातूचं सुद्धा श्रीयंत्र तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता. पण ह्याच्यामध्ये जसं तुम्ही आत्ता एक उच्चार केला एका धातूचा तो म्हणजे पितळ. तर पितळ धातू सुद्धा हा एक संयुग आहे. 2 वेगळ्या धातूंपासून बनवलेला एक संयुग आहे. तर शास्त्रामध्ये पितळ धातूबद्दल मात्र आपल्याला कुठेही वाच्यता केलेली बघायला मिळत नाही किंवा त्याचा रेफरन्स कुठे मिळत नाही.